Hello students, we have solved some problems from determinant and matrices, and we are in the last part of this chapter. Upon transpose of a matrix, when the rows are changed into column, it is called as a transpose of a matrix. आणि मग त्या ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजचे काही गणित आपण याच्यावरती सोडवतोय. आता याच्यातली जी रिमेनिंग प्रॉब्लेम्स आहेत ते आज आपण सॉल्व करूया. इफ ए इक्वल्स टू मॅट्रिक्स 5 4 minus 2 3, B equals to minus 1 3, 4 minus 1. Then find C transpose. Then find C transpose such that three A minus 2B plus C equals to I. हो, याने आपल्याला ए आणि बी मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर सी मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज काढायचा आहे. तर तो सी मॅट्रिक्स आधी आपल्याला या दिलेल्या इक्वेशननुसार काढावा लागेल. सो 3A minus 2B plus C is equal to I. What is I? I is a identity matrix. And addition of the matrices is possible only when they are of the same order. That means their number of rows and their number of columns should be same. Then only we can add the matrices. So here C is equal to I. 3A तिकडे गेला तर minus 3A झाला आणि प्लस काय हा 2. इक्वेशन नुसार बाजू बदलली, when the sign is changed त्याची साइन चेंज होते. मग आता इथं C is equal to I. What is I? 1 0 0 1. This is identity matrix of the order 2. 2 rows and 2 columns. Because other matrices also are of the order 2. That is 2 rows and 2 columns. Minus 3 into bracket. What is ये 5 4 minus 2 3 and plus 2B. 2 into B is equal to minus 1 3 4 minus 1. So C is equal to 1 0 0 1. आता इथे प्रत्येक याला आपल्याला जर -3 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर मग इथं सम घेऊ आणि जर -3 ने जर मल्टिप्लाय करायचं नसेल, फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर हे साइन सेम ठेवावं लागेल. आता इथे मी याला असं करतो, प्लस करून घेतो. -15 -12 प्लस 6 माइनस 10 प्लस 6 आणि -9 आणि प्लस याला सुद्धा जसं आपण डिटर्मिनंट मध्ये एखाद्या रो किंवा एखाद्या कॉलमलाच त्याने एलिमेंटनी गुणावं लागतं, नाही मॅट्रिसेस मध्ये तसं नाही. when we are multiplying by a scalar we will have to multiply each element. So here also -2 6 8 आणि -2. नीट लक्षात द्या, -2 6 4 into 8 and then -2. आता यांचे ॲडिशन करूया. काय होईल ॲडिशन? 1 -15 आणि -2. कारण इथं आपण प्लस घेतलेले म्हणून आता आपल्याला साईनचा विचार करायची गरज नाही. देन करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 -12 0 -12 आणि +6. खाली येऊया 0 +6 आणि प्लस किती 8. ओके, तसंच 1
-9, 1 -9 आणि किती -2, 1 -9 -2. Okay, so let us find out this, what it is then. हे किती होती 15 आणि -2 -17 मधून +1 गेला -16. इथे किती झाले -12 मधून +6 गेले -6. हा काय मिळाला आपल्याला सी मॅट्रिक्स मिळतोय बरं का. आणि हा किती मिळाला 14. आणि इथे किती -10, 9 2 11 11 +1 गेला -10. आता आपल्याला सी ट्रान्सपोज काढायचा आहे. देअरफॉर सी ट्रान्सपोज इज इक्वल टू, या सी चा ट्रान्सपोज त्याने काढायला सांगितलं होता. वी विल हॅव टू चेंज दी रोज इनटू कॉलम्स. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -16 -6. Second row second column 14 and 10. This is the transpose of a C matrix. आणि त्याचा C matrix काढण्याकरता this was the equation given. मग आपण इक्वेशन वरून C ची आधी किंमत काढली आणि त्याचा ट्रान्सपोज घेण्याकरता we have changed the rows into columns. When the rows are changed into columns, it is called as the transpose of a given matrix. Okay, next. चला, if A equals to 7 3 0 0 4 -2 0 4 -2 and B equals to 0 -2 3 and then 2 1 -4. This is what is given. Find A transpose plus 4B transpose. And second 5A transpose minus 5B transpose. काढली. आता इथे आपल्याला आधी A ट्रान्सपोज काढतो. A transpose is equal to, rows are changed into column 7 3 0 4 0 4 -2. B transpose देखील काढून घेऊ. B transpose is equal to, rows are changed into column. What is that? 0 -2 3 and then 2 1 and -4. अशा तऱ्हेने आपण A चा आणि B चा ट्रान्सपोज काढून घेतला. आता त्याने आपल्याला काढायला सांगितलंय A ट्रान्सपोज प्लस 4B ट्रान्सपोज इज इक्वल टू, हा A ट्रान्सपोज जसा तसा 7 0 3 4 0 -2 प्लस 4 इंटू B ट्रान्सपोज काय 0 2 -2 1 and 3 -4. आता याच्या इच एलिमेंटला मल्टिप्लाय करायला लागतं. सो दॅट इज 7 0 3 4 0 -2 and then let us multiply each element by 4. So 0 8 -8 4 12 -16. बरोबर आहे. मग आता या दोघांचा सम घ्यायला सांगितलं आहे त्याने, घेऊया. डायरेक्ट सुद्धा करू शकतो आपण. 7 मध्ये 0 मिळवला तर किती 7, डायरेक्ट करतो. 0 मध्ये 8 मिळवला तर किती 8. 3 मधून -8 गेले म्हणजे किती -5. 4 मध्ये 4 मिळवलं तर किती 8. इथून 0 मध्ये 12 मिळवले 12 आणि -2 मध्ये -16 मिळवले -18 इज द आन्सर. ओके. लाईकवाईज हे एक एक्झाम्पल कार्ड विचारलं होतं त्यांनी, त्याच्यानंतर दुसरं विचारलं काय फरक पडतो. नो, लेट अस सॉल्व दॅट. सेकंड एक्झाम्पल.
5A ट्रान्सपोज मायनस 5B ट्रान्सपोज. ओके. आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या, दोघांमध्ये 5 कॉमन दिसतोय. इज इक्वल टू 5A ट्रान्सपोज मायनस B ट्रान्सपोज, असं याचा आन्सर येईल. 5 दोघांमध्ये कॉमन येणार. जर कॉमन नंबर जर कॉमन नसता तर मग मला सेपरेट दोघांना काढावं लागलं असतं आणि मग त्याचा आन्सर काढावं लागलं असतं. पण इथे सिन्स 5 इज अ कॉमन इन बोथ, आय हॅव टेकन इट ॲज अ कॉमन. सो इट इज इक्वल टू 5A ट्रान्सपोज minus B transpose is equal to 5. Then A transpose is 730. या A चा ट्रान्सपोज घेतोय मी. रो इज चेंज्ड इनटू कॉलम. 0 4 minus 2 रो इज चेंज्ड इनटू कॉलम minus B transpose. What is B transpose? B transpose is 0 minus 2 3, 0 minus 3, and then 2 1 minus 4. Okay, and this is common. 5 is a common. So let us take this subtraction. जर तुम्हाला डायरेक्ट करायचं असेल तर सबस्ट्रॅक्शन घेताना तुम्हाला मायनसचं प्लस करायचं नसेल तर चालेल, पण तुम्हाला मायनस करायचं म्हणजे तो नंबर मायनस घ्यायला लागेल. मग 7 minus 0 is a 7. 0 minus 2 is a minus 2. 7 minus 2 म्हणजे किती झाले हे 5 प्लस होते ते, बरोबर आहे की नाही. आणि 4 minus 1 म्हणजे दिस इज 3. 0 minus 3 minus 3. आर यू गेटिंग मी? दिस मायनस 3 आणि मायनस काय जातील प्लस 4 होतील म्हणजे किती येतील 2 येतील. किंवा तुम्हाला एक स्टेप वाढवायची असेल तर तुम्ही याला प्लस करून घ्या आणि यांच्या साईन चेंज करून घ्या आणि मग तुम्हाला आणखीन एक स्टेप वाढवायची असेल तर तुम्ही करू शकता. ओके, सो दिस इज हाऊ. आता किती आहे हा 5. सो ईच टर्म वी विल हॅव टू मल्टिप्लाय बाय 5. 35 minus 10 25 15 minus 15 आणि किती 10 इज द आन्सर. ओके, सिंपल एक्झाम्पल होते, सिंपल होते. चला पुढे. नेक्स्ट सम. if A equals to 101 312, B equals to matrix 2 1 minus 4, and then 3 5 minus 2, 3 5 minus 2, and C equals to 0 2 3 minus 1 0. Verify that A plus B plus 2C transpose is equal to A transpose plus 2B transpose plus 3C transpose. It's a 2B here, please. A plus 2B plus 2C, A plus 2B plus 2C transpose is equal to A transpose plus 2B transpose plus 3C transpose. बरं, ठीक आहे. Let us verify. So first of all, let us write down the A transpose, B transpose आणि
C ट्रान्सपोज. मग आता इथं A ट्रान्सपोज इज इक्वल टू 101, row is changed into column 312. B transpose is equal to 2 1 minus 4, 2 1 minus 4, 3 5 minus 2, and then C transpose is equal to row is changed into column 0 2 3, 0 2 3, minus 1 minus 1 0. Okay, are you getting me? LHS A plus B, A plus 2B आणि प्लस किती 2C इज इक्वल टू, अगोदर काढून घ्यावं लागेल. A plus 2B plus 2C इज इक्वल टू या अगोदर काढावं लागेल आणि मग जे आन्सर येईल त्या आन्सरचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यावा लागेल. मग आता इथं A इज इक्वल टू व्हॉट इज A 1 0 1 3 1 2 प्लस ट्वाइस B डायरेक्ट करतो मी 4 2 मायनस 8 ट्वाइस B म्हणजे किती, प्रत्येकाला किती निवडावं लागेल 2नी 6 10 आणि मायनस 4 प्लस ते रिड्यूस केली प्रत्येक 2Cला 2 निवडतो 0 4 आणि 6 काय पुढे -2 आणि 0. आता या सगळ्यांचे आपल्याला सम करायचे करूया. तुम्ही म्हणत असाल 1 प्लस 4 एक स्टेप वाढवतो 1 प्लस 4 प्लस 0 सेकंड 0 प्लस 2 आणि प्लस किती 4. ओके, आणि देन 1 minus 8 प्लस 6 1 minus 8 आणि प्लस 6 येऊया 3 प्लस 6 3 प्लस 6 minus 2 1 प्लस 10 आणि minus 2 हा minus 2 देन 2 minus 4 आणि प्लस किती 0 2 minus 4 आणि 0 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायला लागतात. आपण शिकलो ॲडिशन. किती आलं हे 5, किती आलं हे 6, किती आले -1 6 आणि 7 झाले. -8 मधून +7 गेले -1 9 9 मधून -2 गेले 7 6 आणि 3 7 6 + 3 9 9 मधून 2 गेले 7. इथे किती 11 मधून 2 गेले 9 आणि इथे किती -2. आणि देअरफॉर इथे वरती लिहितो A + 2B + 2C ट्रान्सपोज. अच्छा, ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायला लागेल, रोज आर चेंज्ड इनटू कॉलम 5 6 -1 आणि 7 9 -2. ओके, तुमच्या माहितीसाठी हे आन्सर मी इथे लिहून ठेवतो 5 7 6 9 आणि किती -1 -2. First row is changed into first column and second row is changed into second column. That is how we got the transpose of this addition. जे काही असेल ते. आता let us go to the right hand side. मी आन्सर इथे लिहिलेलं आहे RHS A transpose 1 3 0 1 1 2 प्लस 2B ट्रान्सपोज म्हणजे 6 4 6 2 10 दोन्ही गुणावं लागेल -8 -4
2B ट्रान्सपोज आणि प्लस 3CT ट्रान्सपोज 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल 0 -3 6 -3 9 and 0. आता या सगळ्यांची काय घेतली त्याने सम घेतला आहे. काय आता राईट हँड साईड काय ती A ट्रान्सपोज प्लस 2B ट्रान्सपोज आणि प्लस 3C ट्रान्सपोज घेतो आता आपण 1 + 4 1 + 4 + 0 3 + 6 आणि -3. ओके बघा 3 6 आणि -3 इथे येऊया 0 + 2 0 + 2 + 6. मला तरी असं वाटतं इथे 2 पाहिजे होता 2C ट्रान्सपोज असं पाहिजे होतं. काहीतरी पुस्तकात प्रिंट मिस्टेक आहे ती. इथे 2C ट्रान्सपोज तरच मला राईट हँड साईड = लेफ्ट हँड साईड मिळेल. मग मी आता इथे याला 2C ट्रान्सपोज घेऊन बघतो. असं येतं तर बघा 3 मधून 3 गेले 6 इथे 6 आला का नाही आला. देर इज अ सम मिस्टेक. सो इट इज अ प्रिंटिंग मिस्टेक. सो हिअर इट इज 2C2 C ट्रान्सपोज घेतो आपण 0 -2 4 आणि किती हा -2 6 आणि 0 करून पाहू येते की नाही. मग इथे किती होतील -2 होतील. ओके मग आता इथे येऊया 0 2 0 2 + 4. ओके आता याच्यामध्ये 1 + 10 आणि -2 इथे 1 -8 आणि प्लस किती 6 2 -4 2 -4 आणि प्लस किती 0 करूया. किती झाले 5 7 6 11 2 गेले 9 -1 आणि याच्यात गेला मायनस किती 2 झालं. मग देअरफॉर LHS = RHS व्हेरीफाईड. पुस्तकामध्ये भरपूर मिस्टेक्स आहेत. मी प्रत्येक वेळेला त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो सगळं काही. आता ही प्रिंटिंग मिस्टेक होती. इथं 3CT त्याने घेतलेलं आहे. ते घेतल्याने हे होऊच शकत नाही म्हणून आपल्याला 2T घ्यावा लागला. 2C ट्रान्सपोज घ्यावा लागला. करेक्शन आहे ते प्लीज. एनिवे नेक्स्ट सम. If A equals to -1 to 1 -3 2 -3 B equals to 2 1 -3 2 -1 3 2 1 -3 2 -1 3. Prove that A plus B transpose is equal to त्याचा ट्रान्सपोज पुन्हा is equal to A transpose plus B transpose
A ट्रान्सपोज प्लस बी, सॉरी, इकडे लक्ष देऊया. आपल्याला मॅट्रायसिस हे चॅप्टर जसंच्या तसं आहे पुढच्या वर्षी 12वीला 12thला, आणि म्हणून आपल्याला याला चांगल्या डिटेलमध्ये अभ्यासलं पाहिजे आहे. त्याच्या करताना आपण ईच अँड एव्हरी एक्झाम्पल, नाहीतरी प्रत्येक आपण चॅप्टरमध्ये ईच अँड एव्हरी एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतोय. आता तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची, आणि प्रॅक्टिस केल्यानंतर काही अडचणी येत असतील तर मला फोन करायचा आहे. सेव सिंपल. एनिवे, आता इथं आपल्याला ए ट्रान्सपोज बी आणि बी ट्रान्सपोज बी आहे, म्हणजे मी त्याला अगोदर लिहून घेतो. ए ट्रान्सपोज इज इक्वल टू, रोज आर चेंज इन टू कॉलम 1 2 1 2 -1 to 1 -1 to 1, आणि त्याच्यानंतर -3 to -3 3 -3 to -3. B transpose is equal to 2 1 -3 2, आणि थर्ड रो चेंज इनटू थर्ड कॉलम 1 3. हा ए ट्रान्सपोज काढा आणि बी ट्रान्सपोज काढा. आता आपल्याला ए प्लस बी ट्रान्सपोज घ्यायचा अगोदर, आणि मग त्याचा ट्रान्सपोज घेऊ. पहिल्यांदा ए प्लस बी ट्रान्सपोज काढावा लागेल. सो ए इज इक्वल टू -1 to 1. ये आहे बरं, आपण ए ट्रान्सपोज नाही आहे, ए फक्त ए, म्हणून ए घ्यायचा. ए -1 to 1 -3 to -3 प्लस बी ट्रान्सपोज. हा बी ट्रान्सपोज आहे. काय बी ट्रान्सपोज? 2 -3 -1 1 2 3. ही आहे LHS. सोडवतोय आपण. व्हेरीफाय करायचं झालं की त्याला LHS इज इक्वल टू RHS दाखवावं लागतं. म्हणून पहिल्यांदा आपण LHS लेफ्ट हँड साईडचं काय दिलं असेल ते काढतोय. मग काय लिहिते? इज इक्वल टू ए प्लस बी ट्रान्सपोज -1 मध्ये हा 2 मिळवला. स्टेप वाढू का डायरेक्ट करू? डायरेक्ट केलं तरी चालेल. 1 राहील. 2 आणि -3 -1 येईल, आणि हा मिळवला तर किती होतील? 0. 1 मध्ये -1 मिळवला 0 होईल. -3 मध्ये +1 मिळवला -2, हे 4 2 2 4, आणि याच्यामध्ये हा मिळवला तर 0. आता ए प्लस बी ट्रान्सपोज, त्याचा पुन्हा ट्रान्सपोज, या ब्रॅकेटचा ट्रान्सपोज. मग याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काही नाही. 1 -1 0, रो इज चेंज इनटू कॉलम, -2 4, आणि किती? 0. सो द लेफ्ट हँड साईडचा आन्सर इथे लिहून टाकतो. काय लेफ्ट हँड साईडचा आन्सर? 1 -2 -1 4 आणि 0 0 असं. आता राईट हँडकडे जाऊया. RHS पाहू. म्हणजे ट्रान्सपोज ए प्लस बी ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज घेतो आता. त्याने आपण ती प्रक्रिया केली. आता जाऊया राईट हँड साईडला. ए ट्रान्सपोज RHS, ए ट्रान्सपोज प्लस बी. ए ट्रान्सपोज किती आहे? -1 3 2 2 1 -3, आणि प्लस बी तो घ्यावा लागेल. हा 2 1 -3 2 -1 3. मग इथे नीट लक्ष देऊया. -2 मध्ये +2 मिळवले, किती येईल इथं? 1. -3 मध्ये +1 मिळवला -2, हा इथे हा मिळवला -1, याच्यामध्ये हा मिळवला 4, याच्यामध्ये हा मिळवला 0, आणि याच्यामध्ये हा मिळवला 0. बघा, ते आन्सर आलं की नाही? मग देअरफॉर LHS is equal to RHS verified. Okay? Therefore, LHS is equal to RHS verified. That proof? Chalo, next. Chalo. Next.
prove that A plus A transpose is symmetric. And A minus A transpose is skew symmetric. Skew symmetric. पहिलं उदाहरण दिले, दोन एक्झाम्पल्स आहेत. A equals to 1 to 4, 3 to 1 आणि -2 -3 1 नीट 2 आहे. -2 -3 2 1 to 4 3 to 1 -2 -3 2. ओके, आता यातला आपल्याला A ट्रान्सपोज लिहायचा. A ट्रान्सपोज इज इक्वल टू काय मिळाला 1 to 4 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 3 to 1 सेकंड रो सेकंड कॉलम, -2 -3 2 third row third column. Okay, are you getting me? So A plus A transpose is equal to, लक्ष देऊया, याची बेरीज करायला लागेल. 1 to 4 3 to 1 -2 -3 2 आणि प्लस याच्यामध्ये या A मध्ये A ट्रान्सपोज मिळवायचा आहे. 1 3 -2 2 2 -3 4 1 2. लेट अस ॲड देम. नीट लक्ष देऊ. 1 मध्ये 1 मिळवला 2, 2 मध्ये 3 मिळवले 5, 4 मधून -2 गेले +2 2. बघा 2 5 आणि 4 मधून -2 गेले 2 आले. 3 + 2 5, 2 + 2 4 आणि 1 मध्ये हे -2. ठीक आहे, ओके. तसंच आता इथे हे मिळवले 2 आला, -3 मध्ये मिळवला -2 आणि इथे याच्यामध्ये हा मिळवला किती आला 4 आला. लक्ष द्या. आता हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. कसं काय? याचं सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे नीट लक्ष द्या तुम्ही. जर का आपण हे डायगोनल एलिमेंट सोडले तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे सारखे सेम आणि त्यांची साइन पण सेम, तर त्यावेळेला त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. when the corresponding elements are equal in magnitude also in sign, then we call it as a symmetric matrix. ओके, मग आता या सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे 5 5 2 2 -2 -2 डायगोनल एलिमेंट सोडून करस्पॉन्डिंग एलिमेंट्स त्यांचे बघा इक्वल आहे. म्हणून हा काय आला, therefore it is symmetric matrix. ओके, आता या ठिकाणी प्लीज बघा, नीट लक्ष द्या. पण याचे जर मॅग्निट्यूड सारखे आले आणि साइन जर डिफरंट आल्या तर त्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतात. आपण शिकलोय, मी समजवलंय तुम्हाला की व्हॉट इज स्क्यू मॅट्रिक्स अँड व्हॉट इज दी सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड व्हॉट इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे आपण शिकवलं जे आधीच्या ह्याच्यात एक व्हिडिओमध्ये ते शिकलोय आपण. आता पाहूया पुस्तकाला. आता पुन्हा बघा, पुन्हा काय म्हणतो तो,
ए मायनस ए ट्रान्सपोज. मग ए मध्ये 1 2 4 3 2 1 -2 -3 2 minus A transpose 1 3 -2 2 2 -3 4 1 2. मी तुम्हाला सजेस्ट करेन जर असं मायनस आलं तर त्याला प्लसमध्ये रूपांतरित करून घ्या आणि याच्या साईन चेंज करून घ्या, म्हणजे आन्सर रॉंग होण्याची शक्यता कमी होते. 1 2 4 3 2 1 -2 -3 2 -3 -2 -3 2 प्लस इथे जातो -1 -3 + 2 -2 -2 3 -4 -1 -2. म्हणजे जिथे प्लस असेल तिथे मायनस करायचं, जिथे मायनस असेल तिथे प्लस करायचं. ओके. मग आता यांच्या ॲडिशन करायची, म्हणजे आपल्या साईनची काही विचार करायची गरज नाही. प्लसमध्ये 1 मिळवला किती 0, याच्यामध्ये हा मिळवला किती आला -1, बरोबर आहे. याच्यामध्ये हा मिळवला किती आले 6. इकडे येऊया 3 मध्ये मिळवले किती आले 1. याच्यामध्ये हा मिळवला किती आला 0. याच्यामध्ये हा मिळवला किती आला 4. 4 ना, 3 + 1 4. याच्यामध्ये हा मिळवला किती आले -6. याच्यामध्ये हा मिळवला किती आले -4. आणि याच्यामध्ये हा मिळवला किती आला 0. हे बघा, हे डायगोनल एलिमेंट सोडून हे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल इन मॅग्नेट्यूड बट अपोजिट इन साइन. मग त्यावेळेला ह्या अशा मॅट्रिक्सला कोणत्या मॅट्रिक्स म्हणतात स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअरफॉर इट इज ए स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, समजलं काय नाही. सिमेट्रिक मॅट्रिक्स मीन्स डायगोनल एलिमेंट सोडून all other elements should be equal, magnitude as well as in sign. And skew symmetric means when the corresponding elements are equal in magnitude but opposite in sign. Okay, come on, next. Express the following matrices. मी सेकंड एक्झाम्पल मुद्दाम याच्यातलं सोडवलं नाही, पहिल्यातलं ते तुम्ही घरी करून बघा, बरोबर नाही. ए + ए ट्रान्सपोज काय की ए - ए ट्रान्सपोज तुम्हाला करता येईल ना, आणि दाखवायचं की सिमेट्रिक येते. मी राहून गेलं ते काढते. चला, चालतं ना, चालेल. एक्सप्रेस द फॉलोइंग मॅट्रिक्स ॲज द सम ऑफ symmetric and skew symmetric matrix. दोन्ही एक्झाम्पल सोडेल मी. ए इक्वल्स टू मॅट्रिक्स दिलेला आहे 4 - 2 3 - 5. आणि सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल तर ते लिहून ठेवतो, म्हणजे आठवण पडायला नको, किंवा नंतर त्याला लिहूया. चला, नीट समजून घेऊया आता पहिल्यांदा व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस. एक्सप्रेस दी फॉलोइंग मॅट्रिसेस ॲज दी सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स.
बघा आत्ताच आपण मॅट्रिक्स ए जर दिलेला असला आपल्याला 4 -2 3 -5 तर आपल्याला हा ए ट्रान्सपोज याचा काढता येईल. हा ए ट्रान्सपोज याचा काढला तर किती होईल? 4 -2 आणि 3 -5. रो इज चेंज इनटू कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. आता ए इज इक्वल टू तो सम ऑफ काय सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक यांचा ॲडिशन. बघा इकडे 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस 1/2 ए मायनस ए ट्रान्सपोज. बघा हा कोणता मॅट्रिक्स मिळतो? ए प्लस ए ट्रान्सपोज आपल्याला सिमेट्रिक मिळतो आणि हा कोणता मिळतो? अस्क्यू सिमेट्रिक मिळतो. मग या दोघांच्या सम मध्ये याला एक्सप्रेस करा. तुम्ही म्हणाल एकच काय एक्सप्रेस झालं? इकडे लक्ष द्या. हा 1/2 नी मल्टिप्लाय केलं, 1/2 कॉमन काढलं इथे 1/2 इथे 1/2 कॉमन काढलं. मग काही ना ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस ए आणि मायनस ए ट्रान्सपोज. कोण कॅन्सल झाला? ए मध्ये ए मिळवला 1/2 2a. हा 2 कॅन्सल झाला. काय आला? ए आला. मग आम्ही ए साठी असं जर लिहिलं तर काही चूक केली का? नाही. पण असं का लिहिलं? कारण काय म्हणतो की एक्सप्रेस दिस मॅट्रिक्स ॲज दी सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक. हा सिमेट्रिक, हा स्क्यू सिमेट्रिक, या दोघांचा काय आला? हा सम आला. या पद्धतीने याला एक्सप्रेस करा म्हणतो. करूया काय अर्थ? आता इथे बघा इज इक्वल टू. आता पहिल्यांदा ए प्लस ए ट्रान्सपोज काढतो. इज इक्वल टू 4 -2 3 -5. हो हा ए घेतला मी ए आणि प्लस काय टी प्लस ए ट्रान्सपोज 4 3 -2 -5. बघा किती होतो याचा सम? 4 आणि 4 किती? 8. किती आला हा? 1. इथे किती आले? अगेन 1. इथे किती आले? -10. -10 आला. मग देअरफॉर 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज इज इक्वल टू 1/2 आणि याला काय? मग हा 8 1 1 -10. याला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं. किती होईल? 4 1/2 1/2 आणि -5. हे आन्सर आहे. ओके. आता हा आपल्याला हे आलं ए प्लस ए ट्रान्सपोजची किंमत काढली, त्याला 1/2 नी मल्टिप्लाय केलं. मी इथं बाजूला आन्सर लिहून ठेवतो 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज इज इक्वल टू. इथं बाजूला आन्सर लिहू शकतो कारण मला लागणार आहे ते आपल्याला 4 1/2 1/2 आणि -5. ओके झालं. आता आपण काढूया ए मायनस ए ट्रान्सपोज काढूया. काय मिळा? 4 -2 3 -5 -4 3 -2 -5. याला आता आपण काय करूया? साइन चेंज करून घेऊ. 4 -2 3 -5 प्लस -4 -3 2 5. साइन चेंज करायची. इथं प्लस घेऊन टाकलं. साइन चेंज करायच्या. प्लस असेल तर मायनस होईल आणि मायनस असेल तर प्लस होईल. आता लेट अस टेक देअर ॲडिशन. व्हॉट इज द ॲडिशन? 4 मध्ये 4 मिळवला, -4 मिळवला 0, -3 आणि -5 होतील. 3 + 2 हा 5 झाला आणि आपण किती आला? 0 आला. 0 ना. हे बघा 4 मध्ये -4 मिळवला, -3 -5 होती, 3 मध्ये 2 मिळवले 5 झाले आणि -5 मध्ये +5 मिळवले तर 0 झाला. ओके ठीक आहे.
आता याला 1/2 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 1/2 ए मायनस ए ट्रान्सपोज इज इक्वल टू काय झाला 1/2 ने गुणायचं 0 ला 0 हा -5/2 हा 5/2 आणि हा किती 0/2 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर 0. आता आपल्याला त्याने कसं एक्सप्रेस करायला सांगितलं आणि असं एक्सप्रेस करायला सांगितलं करूया. देअरफॉर ए इक्वल्स टू काय आन्सर आलं तर पहिलं 4 1/2 -5 प्लस करूया काय करूया 0 -5/2 परत पुन्हा काय 5/2 आणि हा काय 0. ओके. आणि जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर याच्यामध्ये तुम्ही बेरीज वजाबाक्या करा बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला नेमकं हे येईल हेच आन्सर बघा 0 मध्ये 4 बनवला 4 आला 1 -5/2 आणि प्लस 1/2 2 LCM आला -4/2 हे कमी 2 4 -4 आला. ओके. पण आपल्याला यांनी सम आणि असं एक्सप्रेस करायला सांगितलेलं आहे. यांची बेरीज वजाबाकी करत बसण्याची गरज नाही. फक्त आपला आन्सर बरोबर आहे की नाही ते बघा. बघा 5/2 मध्ये 1/2 मिळवला 3 -5 मध्ये 0 मिळवला तर -5 येईल ना. अशा तऱ्हेने त्याला एक्सप्रेस ॲज अ सम अँड डिफरन्स ऑफ दी सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक असं तो त्या म्हटलं त्या पद्धतीने आपण एक्झाम्पल केलं. ओके. चला सोड पुढचं एक्झाम्पल. थ्री 3 -1 सेकंड एक्झाम्पल याच्यातलं 3 3 -1 -2 -2 1 -4 -5 आणि 2 याला आपण ए मॅट्रिक्स लिहून टाकू. 3 3 -1 -2 -2 1 -4 -5 2. ओके. याचा ए ट्रान्सपोज लिहून टाकू. काही 3 3 -1 -2 -2 1 काही नाही -4 -5 आणि 2. ओके. आपण ए लिहिला याचा ट्रान्सपोज लिहून टाकला. आता हे असं केल्यानंतर आपल्याला लिहिलं आपण पहिल्यांदा काय करू बघ आपण ए इक्वल्स टू 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस 1/2 ए मायनस ए ट्रान्सपोज. हे इक्वेशन कसं काय लिहिलं मी याचं एक्सपान्शन करून तुम्हाला दाखवलं. तर मी फक्त ए ट्रान्सपोज कॅन्सल होतो. फक्त 2a येतो 2a ला 1 2 ने गुणल्यानंतर a येतो. म्हणजे आपण ही अशी मांडणी केली तर ती त्याने सांगितलं त्या पद्धतीने एक्सप्रेस दी फॉलोइंग मॅट्रिक्स ॲज ए सम ऑफ दी सिमेट्री अँड स्क्यू सिमेट्री. दिस इज सिमेट्री अँड स्क्यू सिमेट्री. ओके. मग आता इथं ए प्लस ए ट्रान्सपोज काय होतं ए प्लस ए ट्रान्सपोज डायरेक्ट लिहू का नको 3 3 -1 -2 -2 1 -4 -5 2 प्लस ए ट्रान्सपोज 3 -2 -4 3 -2 -5 -1 1 2. ओके. यांचा सम घेतो 3 + 3 6 3 मधून -2 गेले सम करायचं आहे म्हणजे किती 1. हा किती आला या दोघांची बेरीज करायची आहे किती आली -5. यांची सम करायची आहे किती आला 1 आला. यांचा सम करायचा आहे किती -4 आला. यांचा सम करायचा किती आला -4 आला. आता यांचा सम करायचा किती आलं -5 आला. यांचा सम करायचा किती आला -4 आला. यांचा सम केला तर किती आला 4 आला. याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड करायचे साईन्स नीट बघायच्या. मग देअरफॉर 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज. ओके. मग काय होतं हे 1/2
into bracket काय होईल 6 1 5 minus 5 1 minus 4 minus 4 minus 5 minus 4 आणि 4 याला 1/2 ने गुण करा किती होईल 3 1/2 minus 5/2 1/2 minus 2 minus 2 इथे किती minus 5/2 minus 2 आणि हा काय 2 पुढे ओके हे असं आलं तुम्हाला लिहून ठेवायचं तर इथं आन्सर लिहून ठेवतो सो इट इज इक्वल टू 3 1/2 minus 5/2 याला लिहितो 1/2 minus 2 minus 2 ओके याला लिहितो minus 5/2 minus 2 आणि किती 2 ओके याचा आन्सर काढलं तसंच कोणाचा आन्सर काढू चला A minus A transpose is equal to काढूया मग काय 3 3 minus 1 minus 2 minus 2 1 आणि काय minus 4 minus 5 2 समजलं आता याच्यामध्ये ए ट्रान्सपोज मायनस करायचं आहे मी याला प्लसच घेऊन एक स्टेप वाचवतो चिन्ह बदलून घेतो साईन बदलून घेतो 3 minus 3 2 4 minus 3 2 5 इथं मायनस असेल तिथं प्लस 1 minus 1 आणि minus 2 जिथं प्लस असेल तिथे मायनस घेतले जिथं मायनस आहे तिथे प्लस घेतले बरोबर आहे मी साईन चेंज केले कारण इथं मायनस होतं मायनस चेंज करण्याकरता मी प्लस घेऊन टाकलं म्हणजे बेरीज करायला सम करायला सोपं जातं म्हणून केलं मी तसं आता किती आली याची सम 3 मध्ये -3 मिळवला 0 3 मध्ये 2 मिळवली 5 याच्यामध्ये हा मिळवला किती आलं 3 आलं आता इथे मिळेल -5 त्याच्यामध्ये काय आला -5 आला नंतर किती आला 0 बरोबर आहे आता इथे काय आला 1 मध्ये हा मिळवला किती आला 6 आला यामध्ये हा मिळवला किती आला -3 आला याच्यामध्ये हा मिळवला किती आला -6 आला आणि याच्यामध्ये हा मिळवला 0 पण स्क्यू सिमेट्रिक आला तसंच तिथे बी पण मिळतं हे बघा 1/2 1/2 -5 -2 -2 हा सिमेट्रिक मिळाला हा स्क्यू सिमेट्रिक मिळाला आता काय पुढे याचं 1/2 करतो therefore 1/2 A minus A transpose is equal to 1/2 द्यायला प्रत्येक दोन 1/2 ने 0 5/2 3/2 -5/2 0 3 -3/2 -3 आणि 0 आता याचा आन्सर लिहायचं तर आन्सर लिहिताना प्लीज या दोघांची सम घ्या therefore A equals to पहिल्यांदा हा 3 1/2 -5/2 1/2 -2 -2 -5/2 -2 2 आणि प्लस करत बसू नका 0 5/2 3/2 -5/2 0 3 -3/2 -3 आणि 0 बस यांचा सम करू नका यांचा सम केला तर कोण मिळेल एच मिळेल आपल्याला फक्त तोने तसं एक्सप्रेस करायला सांगितलंय डोंट ॲड देम अँड राईट द आन्सर इट्स करेक्ट इज गोइंग टू बी करेक्ट बरोबर आहे का एकदम बरोबर मिळेल हे बघा 0 मध्ये 3 मिळवले 3/2 मध्ये 1 मिळवला मग करून बघा हे मिळवलंय ओके ना चलो मग या 5/2 मध्ये 1/2 मिळवला किती होईल तर 3 बरोबर आहे हे बघा याच्यामध्ये हे मिळवलं एकदम बरोबर आहे काहीच प्रॉब्लेम नाही करून बघा वाटल्यास चलो पुढे so the last sum of this exercise A equals to
2 minus 1, 3 minus 2 आणि 4 1. B equals to 0 3 minus 4, 2 minus 1 1. Verify that. AB transpose is equal to B transpose into A transpose. And second, BA transpose is equal to A transpose into B transpose. ओके, नीट लक्ष द्या प्लीज. मी सांगितलं की हे चॅप्टर 12वीला आहे. आपल्याला सीईटी किंवा JEE द्यायची असेल तर आपल्याला 11th सिलेबस 30 to 40% आणि 60% सिलेबस आहे 12th. आता तुम्ही सीईटीची राईट नाऊ तुम्ही काही वरी करायची नाही. जर तुमचे एकदाचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले आणि जर का तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स येत असले तर सीईटी म्हणजे काही फार असं भिण्याचं किंवा JEE म्हणजे फार भिण्याचं कारण नाही. एक थोडंसं डिफिकल्टी लेवल हाय असते, पण ज्याला ह्या लेवलची गणितं सोडवता येतात तो वरच्या कोणत्याही डिफिकल्टी लेवलचे एक्झाम्पल देखील सोडू शकतो. फंडामेंटल्स क्लिअर असले तर. आणि फंडामेंटलच आधी क्लिअर नाही तर ते कसं होतं, आपण हार्ड एक्झाम्पल सोडवायला सुरुवात केली म्हणजे आपल्याला पाठांतराशिवाय गत्यंतर नाही. आणि मॅथमॅटिक्स इज नॉट ए सब्जेक्ट टू बी मग्ड अप. हा पाठांतराचा विषय नाही. याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाठांतर कसलं करायचंय, फॉर्म्युल्यांचं करायचंय, फक्त फॉर्म्युले ओनली. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या, परंतु प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही मगअप करू शकत नाही, पाठांतर करू शकत नाही. ते होणं शक्य नाही, ते कधीच कठीण, ते कदापिही शक्य नाही. त्याच्यामुळे आधी आपण जो सिलेबस आहे बोर्डचा त्याच्यामध्ये जाऊन त्याचे सगळे चॅप्टर सगळा सिलेबस आपण पूर्ण करण्याच्या पाठीमागे आहोत. आणि मग त्याच्यानंतर काय असेल सीईटीचे एक एक चॅप्टर घेऊन त्याच्यावरचे सीईटीचे थोड्या डिफिकल्टी लेवलचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवता येतील. आपण टाईम परमिट करेल आपण नक्की त्याला आपण करणार आहोत, काही काळजी करायची नाही. आता इथं आपल्याला LHS AB पहिल्यांदा काढतो. AB मग A काय आहे, AB म्हणजे A इंटू B. 2 minus 1, 3 minus 2, 4 1 into B. 0 3 minus 4, 2 minus 1 1. परत A into B. Row multiplies the column. Multiplication of a matrix आपण पाहिलं, त्याच्यामध्ये थोडंसं काही मुलांना ते अवघड वाटण्यासारखे, पण तसं काही नाही आहे. रो मल्टिप्लाइज दी कॉलम, करस्पॉन्डिंग एलिमेंटला मल्टिप्लाय करतो. 0 मल्टिप्लाइड बाय 0 0, 1 मल्टिप्लाइड बाय 2 minus 2. 1 row 1 column gives 1 element. 0 minus 2. आता हीच रो सेकंड कॉलम 6 प्लस 1 minus 1 मायनसचा गुणाकार प्लस 1. ओके. Then row multiplies the third column, third element, -8 आणि -1. रो बदलली, प्रॉडक्ट मधली रो बदलेल. आता बघा 3 0 0, 3 0 0 3. आता हा याला मल्टिप्लाय करेल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आपलं सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम किती होती 9 प्लस 2, 3 3 9 प्लस 2. आता ही रो याला मल्टिप्लाय करेल किती -12 -2 झालं. आता रो बदलली, प्रॉडक्ट मध्ये रो बदलेल. 4 0 0, 4 into 2 प्लस 2
4 into 3 12 minus 1 हे याला मल्टिप्लाय करेल -16 आणि +1 -16 +1 करूया काय आलं -2 7 -9 -4 11 -14 2 11 आणि किती -15 ओके आता याचा कसला लेफ्ट हँड साईड काय A प्लस B चा ट्रान्सपोज मग देअरफॉर सॉरी A इंटू B ट्रान्सपोज दोघांचा मल्टिप्लिकेशनचा ट्रान्सपोज मग किती होईल तो -2 7 -6 रो इज चेंज इंटू कॉलम -4 11 -14 ओके आणि देन किती 2 11 -15 थर्ड रो थर्ड कॉलम ही होती LHS मी आन्सर लिहून ठेवतो -2 -4 2 7 11 11 7 11 11 -9 -14 आणि -15 ओके -15 हे आहे याचा आन्सर ओके 15 आहे 15 ओके ही होती LHS आता जाऊ RHS कडे RHS काय RHS B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज म्हणजे B चा ट्रान्सपोज पहिल्यांदा 0 3 -4 0 3 -4 then 2 -1 1 first row first column second row second column okay and into multiplied by what A transpose 2 -1 3 -2 and 4 1 हो यांचं मल्टिप्लिकेशन रो मल्टिप्लाइज दी कॉलम 0 -2 0 -2 0 ने मल्टिप्लाय केलं -2 आता यानी सेकंडला 0 -4 यानी आला 0 4 ने 0 ला मल्टिप्लाय केलं 0 आणि प्लस किती खाली रो चेंज झाली प्रोडक्ट मध्ये भी रो चेंज होईल 6 +1 6 6 यानी 6 आणि +1 आता यानी याला 9 +2 9 +2 आता यानी आला 12 आणि -1 इकडे आता यानी कोणाला फर्स्टला -8 -1 -8 -1 यानी याला म्हणतो -12 -2 -12 -2 आता यानी याला म्हणतो -16 आणि +1 मग आता काय येते -2 -4 आणि हा 2 आला -9 -14 आणि -15 मग आलं का बरोबर ते पहा अरे सॉरी मतलब लिहायचं सॉरी -2 -4 2 इथं किती येते 7 11 11 ओके 12 ने गेला 11 हे किती आले ते -9 -14 आणि -15 बघा आलं का तेच आन्सर आहे का बघा देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS व्हेरीफाईड ओके आता हे जे दुसरं एक्झाम्पल आहे या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय केलंय त्यांनी B इंटू A आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये AB इज नॉट इक्वल टू BA जसं आपल्याला मॅथमॅटिक्सच्या गुणाकारामध्ये 3 into 2 is a 6 and 2 into 3 also is a 6
तसं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये नाही. क्रमनिरपेक्षता हा गुणधर्म त्याला लागू नाही. कम्युटेटिव्ह लॉ हा त्याला लागू नाही. बरोबर नाही. तर तो कम्युटेटिव्ह लॉ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला अप्लिकेबल नाही. आणि म्हणून इथे आपल्याला कोणतं मॅट्रिक्स पहिल्यांदा घ्यावं लागेल? बी मॅट्रिक्स घ्यावं लागेल आणि मग ए मॅट्रिक्स मिळेल. मग रो मल्टिप्लाइज दी कॉलम. मी तुमच्यावरती सोपवतो. हे सेकंड एक्झाम्पल जे प्लीज ट्राय इट ॲट ए होम. येईल तुम्हाला जर तुम्ही प्रॅक्टिस केली थोडीशी तर. ओके. अशा तऱ्हेने हे जे डिटर्मिनंट आणि मॅट्रायसिस चॅप्टर होतं हे 12 लेक्चर्समध्ये आटोपलं. याचा आता जो मिसलेनियस एक्सरसाइज आहे त्या मिसलेनियस एक्सरसाइजचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला नंतर सोडून देईल. त्याचं कारण असं की सिलेबस पहिल्यांदा जितका मूव्ह होईल, जितका सिलेबस पुढे सरकेल तुमच्यासाठी चांगलं राहील. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून एकतर आपल्याकडे टाईम थोडा होता, आपले क्लासेसच लेट सुरू झाले, लॉकडाऊन होता, हे होता ते होता, त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम आले. मग ऑनलाईन करावं का करू नये, ऑनलाईन करावं का करू नये हेही प्रॉब्लेम डोक्यात आले. केव्हा ऑफलाईन होतं आणि केव्हा नाही हेही प्रश्न उभे राहिले. तशातून आपण मार्ग काढून काही ना काही तर करतो आहोत. आपण मेगी मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न करतोय. मग आता मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये हेच एक्झाम्पल कुठेतरी याच टाईपचे एक्झाम्पल तिथे रिपीट होतात. तेव्हा ती मिसलेनियस एक्झरसाइज घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातले काही गणितं सुटले नाहीत, आले नाही तर मग मला विचारा, आपण इथे करू. बरोबर आहे. आता पुढचं चॅप्टर या पेपर 1 मधलं घ्यायचं का पेपर 2 मधलं घ्यायचं, पार्ट 1 मधलं का पार्ट 2 मधलं ते मी डिसाईड करतो आणि लगेच नंतरचे व्हिडिओ आपण त्या चॅप्टरनुसार करूया. थँक्यू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.